शाळेचा पहिला दिवस, या पहिल्या दिवशी शाळेत मोठ्या उत्साहाने आपण पाऊल ठेवलेलं आहे. आपण ठेवलेलं हे पहिलं पाऊल आपल्या प्रगतीचं पाऊल आहे. आपण या ज्ञान मंदिरामध्ये आज मोठ्या उत्साहात जल्लोषात उपस्थित झालेला आहात. खऱ्या अर्थानं शिक्षण हे आपल्या जीवनाला प्रगतीकडे नेण्याचा मार्ग आहे. प्रसिद्ध शिक्षण तज्ञ, जागतिक कीर्तीचे शिक्षण तज्ञ जॉन ड्यूई, की ज्यांनी लर्निंग बाय डुईंग म्हणजेच कृतीद्वारा शिक्षण ही संकल्पना प्रथम जगाला दिली, त्या जॉन ड्यूई यांनी शिक्षणाची व्याख्या करताना असं म्हटलं, एज्युकेशन इज नॉट प्रिपरेशन फॉर लाईफ, एज्युकेशन इज लाईफ इटसेल्फ. याचा अर्थ शिक्षण हे जीवनाच्या तयारीसाठीच नाही. शिक्षण म्हणजे जीवनाची, तर शिक्षण स्वतःच हे जगणं आहे. शिक्षण स्वतःच एक जीवन आहे आणि ते जीवन जगण्यासाठी तुम्ही या शाळेत आलेला आहात. जीवन जगत असताना जीवनाचा मनमुराद आनंद तुम्ही या शाळेमध्ये घ्या. या ठिकाणी वेगवेगळ्या कृतींमध्ये तुम्ही सहभागी व्हा. आपण जे स्वप्न घेऊन या शाळेमध्ये आलेले आहात ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा, अर्थात अभ्यास करा. अभ्यास करत असताना, आनंद घेत असताना कुठलंही दडपण मनावर येणार नाही. अभ्यासाचं एवढी काळजी आपण घेतली पाहिजे. अभ्यास हा आनंदयुक्त असला पाहिजे आणि तो आनंदयुक्त अभ्यास देण्याचं काम ही शाळा नेहमीच करत असते. घोकमपट्टीला थारा न देता आकलनावर आधारित आपला अभ्यास, आपलं अध्ययन असलं पाहिजे. भारताचे महान राष्ट्रपती, माजी राष्ट्रपती, भारताचे महान शास्त्रज्ञ डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी शिक्षणाविषयी विचार व्यक्त करताना असं म्हटलं आहे की जेव्हा अध्ययन हे अर्थपूर्ण असतं तेव्हा विचार निर्माण होतात. जेव्हा विचार निर्माण होतात तेव्हा सर्जनशीलता बहरते. जेव्हा सर्जनशीलता बहरते तेव्हा ज्ञान निर्माण होते आणि जेव्हा ज्ञान निर्माण होते तेव्हा समाज समृद्धीच्या वाटेवर पोहोचतो. तर असा हा ज्ञान निर्माण करणारा विद्यार्थी घडवण्याचं काम ही शाळा करत असते. थोडासा या 4 ओळींचा अर्थ आपण समजावून घेऊया. पहिलं वाक्य आहे, जेव्हा अध्ययन हे अर्थपूर्ण असते, म्हणजे आपण जेव्हा समजून शिकतो, घोकमपट्टी न करता एखादी गोष्ट शिकतो, तेव्हा आपल्या डोक्यामध्ये विचारांची प्रक्रिया सुरू होते आणि जेव्हा विचार सुरू होतात तेव्हा सर्जनशीलता, क्रिएटिव्हिटी, नवीन निर्माण करण्याची उर्मी आपल्यामध्ये जागरूक होते आणि जेव्हा एखादी नवीन गोष्ट आपण स्वतः तयार करतो तेव्हा खऱ्या अर्थानं ते ज्ञानाची निर्मिती असते. आणि हे नवीन ज्ञान निर्माण करणं हे नवीन शैक्षणिक धोरणाचं सुद्धा उद्दिष्ट आहे आणि हे ज्ञान निर्माण करणारा विद्यार्थी ही शाळा, रयत शिक्षण संस्था नेहमीच घडवत असते. आता या ज्ञान निर्मितीचा महत्वाचा टप्पा, महत्वाचं पाऊल म्हणजे आपल्याकडे प्रश्न विचारण्याची क्षमता, जिद्द असली पाहिजे. क्लाउड लिव्हिस स्ट्रॉस नावाचे एक मानववंश शास्त्रज्ञ होते. त्यांनी असं म्हटलं, द सायंटिस्ट इज नॉट अ पर्सन, नीट ऐका, द सायंटिस्ट इज नॉट अ पर्सन हु गिव्स राईट आन्सर, ही इज द वन हु आस्क्स राईट क्वेश्चन्स. अर्थात शास्त्रज्ञ किंवा हुशार व्यक्ती ती नव्हे की जी प्रश्नांची उत्तरे देते, तर खरी हुशार व्यक्ती ती जी अचूक प्रश्न विचारते. मग असा प्रश्न निर्माण करणारा, विचारणारा विद्यार्थी या शाळेमधून घडला पाहिजे. हे या शाळेचं वैशिष्ट्य आहे, उद्दिष्ट आहे. म्हणून आपल्या मनामध्ये जे प्रश्न असतील, विचार असतील ते मांडा, विचारा. आपल्या शिक्षकांना प्रश्न विचारा, त्याची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न करा. कारण ज्या वेळेस आपण प्रश्न विचारतो त्याच वेळेस आपल्या मनामध्ये विचार सुरू असतात, हे नक्की असतं. म्हणून प्रश्न बिनधास्तपणे विचारा, शंकांचं निरसन करून घ्या. पण शिक्षणातून जो विचार आपण घेतो, जे प्रश्न आपण उपस्थित करतो, त्या शिक्षणाचा उपयोग आपल्याला आपल्या जीवनातील समस्या सोडवण्यासाठी झाला पाहिजे.
म्हणजे जे शिक्षण आपण शाळेमधून घेणार आहोत, घेतो आहोत, त्याचा उपयोग आपल्याला बाहेर गेल्यानंतर आपल्या जीवनात ज्या समस्या येतात, अडचणी येतात, संघर्ष निर्माण होतो, त्या अडचणी दूर करण्यासाठी, संघर्षाला तोंड देण्यासाठी आपल्याकडे या शिक्षणानं जिद्द निर्माण झाली पाहिजे की शिक्षण कशा प्रकारे विचार निर्माण करतं आणि आपल्या समस्या सोडवण्यासाठी मदत करतं. याचे एक उदाहरण मी तुम्हाला देणार आहे. व्यवस्थित उदाहरण आहे, काय गोष्ट रूपानं उदाहरण आहे आणि मग आपण थांबणार आहोत. की जीवनामध्ये विचारामुळे कुठली समस्या की जी अतिशय अवघड वाटते ती सहजासहजी कशी सुटते, हेच आपल्याला शिक्षणातून घ्यायचं आहे. 19 उंटांची गोष्ट आहे. अध्यात्मामध्ये बऱ्याच वेळा ही गोष्ट सांगितली जाते, पण आपल्याला असतो खूप संपत्ती त्याने मिळवलेली असते, त्याला एक मुलगा असतो, पण तो मुलगा अतिशय अविचारी असतो. तो कुठलीही गोष्ट एक घाव आणि 2 तुकडे असं त्याचं तत्व असतं. म्हणजे कुठलाही मागचा पुढचा विचार करायचा नाही, पटकन त्याच्यावर तोडगा काढून मोकळवायचं. तिनं फायदा होणार आहे का नुकसान होणार आहे काहीच नाही पाहिजे. तो व्यापारी आयुष्यभर थकून गेला त्याला समजून सांगून, पण त्याला काहीच प्रकाश पडला नाही, त्याच्यामध्ये काहीच बदल झाला. आता तो व्यापारी मृत्यूशय्येवर टेकला. काही दिवसांनी त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर त्याचं मृत्यूपत्र समोर आलं. आता त्या मृत्यूपत्रामध्ये त्याने काही गोष्टी मांडून ठेवलेल्या होत्या की या गावामध्ये माझे 3 घर आहेत, हे मी राहतो, हे घर माझ्या मुलाला द्यावं. दुसरं गावात घर आहे ते माझ्या पत्नीला द्यावं, आणि तिसरं छोटस घर गावाच्या कडेला आहे ते माझ्या सेवकाला द्यावं की ज्यानं आयुष्यभर माझी खूप सेवा केलेली. त्यानंतर त्याच्याकडे काही सोनं होतं, त्याच्यानंतर जमीन होती, त्याची वाटणी त्याने व्यवस्थित करून ठेवली. 5 एकर मुलाला, 3 एकर पत्नीला, 2 एकर सेवकाला, अशा प्रकारे बाकी सगळी व्यवस्थित मांडणी. आता शेवटी त्या मृत्यूपत्रामध्ये 19 उंट अशी एक अट होती. आता ते 19 उंट त्या व्यापाऱ्याकडे होते, त्याची वाटणी त्याने करून ठेवलेली होती. ती अशा प्रकारे होती की यातले निम्मे उंट, अर्धे म्हणजे 1/2 उंट हे माझ्या मुलाला द्यावे, त्यातले 1/4, 1/4 भाग म्हणजे 1/4 भाग माझ्या पत्नीला द्यावा, आणि त्याचा 1/5 भाग म्हणजे 1/5 भाग माझ्या सेवकाला द्यावा, का त्याने माझी खूप सेवा केली. आता 19 उंट आहेत, त्याचे अर्धा करायचे. मोठा प्रश्न निर्माण झाला. 19चे अर्धा 9.5 होतात. तो मुलगा म्हटला काय 1 उंट तोडा, मला अर्धा द्या, त्यांना हे द्या, त्यांना हे द्या. अविचारी मुलगा. पण गावातले हुशार लोक त्यांना माहिती ही समस्या अशी सुटणार नाही, उंट तोडून किंवा मारून हा प्रश्न सुटणार नाही. त्यांना मोठा प्रश्न पडला, आता या उंटांची वाटणी करायची कशी. कोणालाच या समस्येवर उत्तर सुचेना. शेवटी गावातला एक व्यक्ती म्हटला की आपल्या गावाच्या बाजूला एक साधू महाराज राहतात झोपडीमध्ये, ते हुशार आहेत, त्यांना आपण ही समस्या सांगूया, ते काहीतरी तोडगा काढते. 2-4 जण साधू महाराजांकडे गेले. साधू महाराजांना समस्या सांगितली. साधू महाराज मला ठीक आहे चला पुढे मी येतो. साधू महाराज आले. त्यांच्याकडे एक उंट होता. त्या उंटावर बसून साधू महाराज तिथं आले. त्यांनी थोडासा विचार केला आणि आपल्या सोबत आणलेला जो उंट होता तो 19 उंटांमध्ये मिसळून दिला. आता उंटांची संख्या झाली 20. आणि आता वाटणीला सुरुवात झाली. 20चे अर्धे मुलाला द्यायचे. आता किती मिळतील मुलाला? 10. ध्यानात ठेवा. 20च्या 1/4 भाग, पाव हिस्सा किती होईल? 4था हिस्सा 20चा. 4×5 20. 5 उंट माझ्या म्हणजे त्या पत्नीला जातील. आणि 1/5 5वा हिस्सा, 20चा 5वा हिस्सा करा. 5×4 20. 4 उंट कोणाला? सेवकाला. आता उंटांची बेरीज करा. 10 मुलाला, 5 पत्नीला, 4 सेवकाला. किती उंट झाले? 19 उंट झाले. 1 उंट उरला. हो कोणाचा होता? साधूचा. त्यांनी घेतला, त्याच्यावर बसून निघून गेले. समस्या काय झाली?
सुटली, त्या मुलाचे डोळे उघडले की जे आयुष्यभर व्यापाराने प्रयत्न केला पण ती समस्या त्याला सुटली नाही, पण त्या एका उंटाच्या उदाहरणानं त्याच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला. आता याच्यातून आपण काय घ्यायचं आहे हा महत्वाचा मुद्दा आहे की तो 20वा विंट म्हणजे काय. या उदाहरणाच्या संदर्भाने आजच्या आपल्या प्रवेशोत्सवाच्या निमित्तानं हा 20वा उंट म्हणजे काय कोण सांगू शकेल. साधून जोडलेला 20वा उंट म्हणजे काय. त्या साधून जोडलेला 20वा उंट म्हणजे दुसरा तिसरा काही नाही तर शिक्षणाने निर्माण केलेला हा विचार आहे. आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग आहे आणि ही आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग आपल्यामध्ये या शिक्षणाने निर्माण झाली पाहिजे की कुठल्याही समस्येचा विचार एकाच मार्गाने न करता तो वेगवेगळ्या मार्गाने करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. हाच संदेश आपल्याला या उदाहरणाच्या निमित्तानं मिळतो आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं हाच वेगळा विचार करण्याचा संदेश आपण घेऊयात. थांबूयात. धन्यवाद.